दिसून येतोय सगळीकडे आणि वाराणसीतून एक मोठी बातमी आपल्याकडे येताना दिसते। वाराणसीत जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1,00,000 मतांनी आघाडीवर आहेत। 1,00,000 मतांनी आघाडीवर आहेत आणि ज्या तऱ्हेने आताचे जे आकडे आहेत जवळपास 350च्या आसपास एनडीए जाताना दिसतोय। 342 आहे, यूपीए जे आहे 92 आहेत। आपल्याबरोबर कुमार केतकर आहेत। कुमार सर, तुमचं स्वागत आहे। प्रश्न हा आहे की एवढ्या मोठ्या लाटेची कल्पना होती का सगळ्यांना? सुद्धा एक्झिट पोल अवास्तव सांगतात अशीच भावना बहुतेकांची होती। म्हणजे खुद्द भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा ती भावना होती। परंतु मुद्दा तो नाही, हे निकाल आता निर्णायक दिशेने चाललेले आहेत, ते नाकारण्यामध्ये काही अर्थ नाही। आणि साधारणपणे त्याचं स्वरूप देशव्यापी आहे आणि ते देशव्यापी स्वरूपात भारतीय जनता पक्षाला म्हणजे मुख्यतः नरेंद्र मोदींना मिळालेलं मत आहे। एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातला। महाराष्ट्रात फक्त एका जागेवर म्हणजे महाराष्ट्रात स्वतः अशोक चव्हाण पिछाडीवर आहेत आणि दुसरीकडे फक्त एक नंदुरबारच्या जागेवरच आहे काँग्रेस। फक्त एक जागा, मागच्या वेळेस 2 होत्या त्यापैकी फक्त एक जागेवर आहे। तर महाराष्ट्रात ही वाताहत का? संघटना अत्यंत खिळखिळी झालेली होती, प्रचाराची यंत्रणाही पूर्णपणे खिळखिळी झालेली होती। त्यामुळे विचार पक्का होता, पण प्रचार आणि संघटना नसेल तर तो विचार पुढे नेण्यासाठी लागणारं वाहनच उपलब्ध नव्हतं। त्याचाच तो परिणाम आहे आणि तो आता प्रत्यक्ष